बघा, आज आपण टॅलीमधील काय आपली जी शेवटची दोन वाउचर्स उरलेत, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट, ते आपण बघणार आहोत. त्याच्या काही एंट्र्या बघूया. वाउचर, डेबिट नोट, क्रेडिट नोट आपल्याला या सेक्टरमध्ये कुठे शो नाही होत आहे. त्यासाठी तुम्हाला त्याची शॉर्टकट कीज आहे डेबिट नोटची Alt+F5 आणि क्रेडिट नोटची Alt+F6. तर ते आपण F10 अदर वाउचर्समध्ये जाऊन सुद्धा ॲक्टिवेट करू शकतो. पहिला आपला डेबिट नोटची एंट्री बघूया. डेबिट नोट हे वाउचर कधी वापरलं जातं? खरेदी केलेला माल रिटर्न करते वेळेस, म्हणजे परचेस रिटर्न करते वेळेस. Ctrl+H ने आपण अकाउंटिंग इनवॉइस घेऊ. ओके. बघा, व्यवहार असा आहे, गुड्स रिटर्न टू सप्लायर 5000. आपण जो काही सप्लायरकडून माल खरेदी केला होता तो त्याला आपण रिटर्न करतोय, असा व्यवहार आहे. सप्लायर अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट असा व्यवहार या ठिकाणी नोंदवला जाईल. म्हणून या ठिकाणी Ctrl+H ने ॲज अ वाउचरमध्ये आपण घेऊ. ओके. अकाउंटिंग वाउचर ॲज अ वाउचर कशामध्ये एंट्री करू शकतो, नो प्रॉब्लेम. तर बघा, डेबिटमध्ये आपल्याला सप्लायर अकाउंट बनवावं लागेल. सप्लायर अकाउंट, सप्लायर अकाउंटला म्हणजे सप्लायर हा आपण ज्याच्याकडून खरेदी करतो तो आहे, म्हणून त्याचा ग्रुप हा सन्ड्री क्रिएटर म्हणून राहणार आहे. ओके. कारण आपण त्याकडून परचेस केलेला होता माल आणि तो त्याला आपण रिटर्न करतोय. डेटमध्ये 5000 अमाऊंट आणि क्रेडिटमध्ये येणार आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्नचा ग्रुप येईल परचेस अकाउंट. ओके. इथे आपल्याला एक रिझन विचारत आहे, सप्लाय डेबिट क्रेडिट नोटचं रिझन्स आपण काय टाकायचं आहे. तर इथे परचेस रिटर्न्स आपलं राहणार आहे, त्याच्यामुळे आपण इथे अदर्स म्हणून ठेवू. ओके. क्रेडिट नोट नंबर आहे. नरेशनमध्ये आपल्याला टाकावं लागेल, ह्याचं नरेशन टाका, बिंग गुड्स रिटर्न टू सप्लायर. ओके. आणि त्याच्यानंतर आपण एक बघूया क्रेडिट नोटची एंट्री. क्रेडिट नोटसाठी पुन्हा F10 क्रेडिट नोटला ॲक्टिवेट करून घेऊ. ओके. Ctrl+H ने ॲज अ वाउचरमध्ये जाऊ. बघा, क्रेडिट नोट म्हणजे काय, सेल्स रिटर्न, विक्री केलेला माल कस्टमरकडून आपल्याला जेव्हा रिटर्न येतो किंवा काही माल कस्टमर रिजेक्ट करतो आणि तो आपल्याला परत मिळतो, त्याला क्रेडिट नोट असं म्हटलं जातं. त्याची एंट्री क्रेडिट नोट म्हणजे सेल्स रिटर्न थोडक्यात. व्यवहार असा आहे, गुड्स रिटर्न बाय कस्टमर ₹4000. 4000चा माल आपल्याला रिटर्न आला आहे कस्टमरकडून. व्यवहार असा नोंदवला जाईल, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट असा व्यवहार नोंदवला जाणार आहे. म्हणून क्रेडिटमध्ये आपल्याला टाकावं लागेल कस्टमर अकाउंट. कस्टमरला आपण माल विकतो म्हणून त्याचा ग्रुप आपला राहील सन्ड्री डेटर्स. ग्रुपमध्ये मिस्टेक नाही झाली पाहिजे, नाही तर बॅलन्स शीटवरती टोटल परिणाम होऊन जातो त्याचा. 4000चा माल आपल्याला रिटर्न आलेला आहे कस्टमरकडून. डेबिटमध्ये येणार आहे सेल्स रिटर्न अकाउंट. ग्रुप राहील सेल्स अकाउंट. ओके. नरेशनमध्ये बिंग गुड्स रिटर्न बाय कस्टमर. कस्टमरकडून आपल्याला रिटर्न आलेला आहे. ओके. अशा पद्धतीने आपण 8 वाउचरच्या एंट्र्या बघितलेल्या आहेत. प्रत्येक वाउचर्स कधी यूज केला होता त्याच्या प्रत्येकी 2-2 एंट्र्या आपण याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. आणि शेवटला आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडिंगला आपल्याला मिळून जातील, आपल्याला असाइनमेंट आहेत. प्रत्येक वाउचरच्या 2-2 उदाहरणं मी दिली आहेत त्या असाइनमेंटमध्ये, ती कंप्लीट करून घ्या. ओके.